नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सकल भटक्या विमुक्त जमातीतर्फे क्रांती मोर्चा पुणे येथे काल दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ऐतिहासिक सकल क्रांती मोर्चामध्ये 42 भटक्या जाती जमाती यांनी एक दिवस पोटाला चिमटा देऊन शनिवार वडाळी कार्यालयापर्यंत या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार, ज्येष्ठ साहित्यिक, उपराकार आणि माजी आमदार पद्मश्री लक्ष्मणरावजी मानेसाहेब यांचे समवेत सर्व भटक्या समाज, महिला, मुलाबाळांसह विराट मोर्चाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सर्व समाज प्रतिनिधी तसेच आयोजक म्हणून ज्यांनी लोकशाही मार्गाने चांगली भूमिका बजावली, तसेच सर्व जमातीतील पारंपरिक पद्धतीने आपली कला सादर केली. जमाती समूह, समाज बांधव आणि विशेष करून आपल्या माता भगिनी, लहान मुले घेऊन उन्हातान्हात मोर्चात सहभागी होत्या. सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थाने समाज जागृती होते आहे. अतिशय सुंदर पद्धतीने कालचा क्रांती मोर्चा यशस्वी झाला, असे वैद्य समाजाचे नेते अखिल महाराष्ट्र वैद्य समाज विकास फाउंडेशनचे कार्याध्यक्ष आणि माजी सरपंच श्री नारायण शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून नंदीवाले, गोंधळी, जोशी, वडार, वैदू, कैकाडी, नाथपंथी, डवरी, गोसावी, बहुरूपी, गोंधळी समाज, गोसावी असे अनेक जमातीतील संघटनेचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला भगिनी आणि आपल्या पारंपरिक वेशभूषेत असलेले डोंबारी, गोंधळी, बहुरूपी, वैदू, जोगी हे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. वयोवृद्ध असूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. भटक्यांचे नेते श्री भरत विटकर यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आता NT-DNT फेडरेशन हे व्यासपीठ भटक्या विमुक्तांच्या मुक्तीचं केंद्र बनणार आहे. आपला दबलेला आवाज मोकळा होणार आहे, कारण आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की कोणीतरी येईल आणि आमच्या उपेक्षित वंचित समाजाचं दुखणं समजावून घेईल आणि आम्हा भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देईल. पण असे होताना दिसत नाही. आपला लढा आपणालाच लढावा लागेल, म्हणून सामान्य घटकांनी मिळून एकच वज्रमूठ बांधून बुद्धिजीवी वर्गाला लढ्याचं नेतृत्व देऊन लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत लढण्याचा निर्धार केला आहे. यात जाणीवपूर्वक राजकीय पक्ष नेतृत्व यांना बगल दिलेली आहे. क्रांती मोर्चा यशस्वी झाला. आता यात सहभागी प्रत्येक कार्यकर्ता, समाज बांधव यांची जबाबदारी वाढलेली आहे. प्रत्येकाने आपापल्या वाडी वस्त्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. प्रसंगी मान्यवरांची मदत घेणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत आपण आपल्या जातीशी संलग्न होतो. आता आपल्याला 42 जाती जमातीच्या बांधवांना भेटून त्यांनाही जागृत करायचे आहे. त्यांच्याशीही आपले प्रेमाने आणि आपुलकीने नाते, जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित करायचे आहे. आता आपण सारे एकाच छत्राखाली असून इथून पुढचा लढा उभारणार आहोत. प्रत्येक लढ्यात आपण सर्व वारंवार एकत्र येणार आहोत. त्यामुळे निश्चितच आपली ताकद वाढणार आहे. पण क्षुद्र स्वार्थासाठी कोणी आपली दिशाभूल करत नाही ना. आपल्या एकीत कोणी दुही निर्माण तर करत नाही ना. कोणी चुकीचे नेरेटिव्ह निर्माण करत नाही ना. याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. आपण आपल्या न्याय्य हक्कांसाठी प्राधान्य द्यावे. कायदेशीर, सनदशीर मार्गाने तो आपणास कसा प्राप्त होईल याला महत्त्व द्यावे. जोपर्यंत लढा विराट स्वरूप धारण करत नाही तोपर्यंत सरकार वेळकाढूपणा करत बसणार, हेही तेवढेच खरे आहे. म्हणून एकी कायम ठेवून जास्तीत जास्त समाज बांधव आपल्या NT-DNT फेडरेशनला जोडण्यासाठी कटिबद्ध राहू आणि आजवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे यांनी अखिल महाराष्ट्र वैद्य समाज विकास फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री राजूरामा लोखंडे आणि सौ चंदाताई लोखंडे यांनी वैद्य समाजातील जास्तीत जास्त महिला, पुरुष पारंपरिक व्यवसायाच्या वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने आणल्याबद्दल आणि सर्व समाजातील समाज, माता भगिनी आणि बांधवांनी मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच पुढील रणनीती लवकरच जाहीर होईल अशी साथ सगळ्यांनी द्यावी आणि लढा अविरत सुरू ठेवावा. आपण सर्व वैद्य समाज बांधवांनी योगदान देत राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत संपादक संतोष लांडे, पुणे.